लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजा जवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. इगतपुरीच्या नागोसली गावाचा राज्यात कृषी क्षेत्रात मानाचा तुरा. जवस पीक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावर तालुक्याची मोहोर. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध हंगामामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सन 2024च्या रब्बी हंगामातील जवस पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्याने अभूतपूर्व यश संपादन करत राज्यभरात मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण आणि अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्यातील प्रथम, द्वितीय, तृतीय अशी सर्व प्रमुख पारितोषिके पटकावून राज्याच्या तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. रब्बी हंगाम 2024 अंतर्गत कृषी विभागामार्फत धारगाव, नागोसली, ओंडली या गावामध्ये जवस पीक प्रात्यक्षिक राबवण्यात आले होते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवस पिकाचे दर्जेदार बियाणे वितरित करण्यात आले होते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने लागवड करून शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत सर्वसाधारण गटातून प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती कमळाबाई पांडुरंग शिंदे यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून इगतपुरी तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. तसेच इतर शेतकऱ्यांनी सुद्धा उत्कृष्ट उत्पादनाच्या जोरावर द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याची कृषी क्षेत्रातील प्रगती अधोरेखित केली. कृषी दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिन कार्यक्रमात सर्व पीक स्पर्धा विजेत्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माने, प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यू काशीद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पडोळ, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या यशामागे इगतपुरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, राजेंद्र काळे, उपकृषी अधिकारी महेश वामन तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश कोकतरे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरल्याची भावना विजेत्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. राज्यस्तरीय यशाबद्दल विजेत्या शेतकऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. आमदार हिरामन खोसकर यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले असून खासदार राजाभाऊ वाजे तसेच खासदार भास्कर भगरे यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे. याशिवाय नागोसली ग्रामपंचायतीचे सरपंच काशीनाथ सक्रू होते, सरपंच अशोक दंतू शिंदे याशिवाय नागोसली ग्रामपंचायतीचे सरपंच काशीनाथ सक्रू होले, सरपंच अशोक दत्तू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश थापटे, पोलीस पाटील कुंडलिक ताठे, बाहुलीचे सरपंच आकाश पाचरणे यांच्यासह विविध मान्यवरांनी विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. कृषी विभागाच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे नागोसलीसह इगतपुरी तालुक्याने कृषी विभागाच्या राज्याच्या कृषी नकाशावर मानाचे स्थान मिळवले आहे आणि हे यश तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.